नमस्कार, जेकेएन हिंदी न्यूज में आपका फिर से स्वागत है। वंचित बहुजन आघाड़ी से सुगत वाघमारे ने 30 अक्टूबर को नामांकन दाखिल किया। अकोला जिले के मूर्तिजापुर विधानसभा मतदार संघ से वंचित बहुजन आघाड़ी से सुगत वाघमारे ने 30 अक्टूबर को नामांकन दाखिल किया। आगामी चुनाव को देखते हुए वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार सुगत वाघमारे ने 30 अक्टूबर को मूर्तिजापुर तहसील पर भव्य रैली के साथ अपना नामांकन दाखिल किया। हजारों कार्यकर्ता के साथ रैली भी निकाली गई। इस समय सुजात दादा आंबेडकर, जिल्हा अध्यक्ष आम्रपाली खंडारे, शिरसाटताई माजी जिल्हा अध्यक्ष प्रभाताई शिरसाट, सुनीता धुरंधर, वंचित आघाड़ी व पार्टी पदाधिकारी प्रमुख रूप से बड़ी संख्या में उपस्थित रहे। ये रैली मूर्तिजापुर तहसील कार्यालय तक निकाली गई, जिसमें बड़ी संख्या में पदाधिकारी, महिला व कार्यकर्ता उपस्थित थे। ये वीडियो आपको कैसा लगा? अगर अच्छा लगा हो तो लाइक कीजिए और कमेंट बॉक्स में अपने सुझाव दीजिए। अब तक अगर आपने हमारे जेकेएन हिंदी न्यूज चॅनल को सबस्क्राइब नहीं किया होगा तो सब्सक्राइब कीजिए। या मुद्द्यावरच आपलं हे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राचं इलेक्शन आहे आणि सगळीकडे जो परिस्थिती आहे ती परिस्थितीच आपल्याला या मूर्तिजापूर मतदारसंघाची सर्वांना माहितीच आहे। मूर्तिजापूर मतदारसंघात काय हालत आहे, काय परिस्थिती अनेक वंचित जे घटक आहेत त्यांना प्रामुख्याने तुमच्या उमेदवार यादीत इतर राजकीय पक्ष या समाधानात दुर्लक्षित करतात, काय वाटतं? हे बघा, इतर राजकीय पक्ष कितीही निवडणुकीसाठी आम्ही संविधान वाचू, आम्ही आंबेडकरवादी आहोत, म्हणजे राहुल गांधींनी अगदी छोटं लाल कलरचं संविधान दाखवलं तरी तिकीट वाटपामध्ये हे पक्ष किती जातीवादी आहे ते सगळ्यांना कळून आलेले आहे। आज आपण बघितलं तर इथे कोणत्याही पक्षाकडनं एससी राखीव सीटच्या बाहेर कोणा दलितांना तिकीटं मिळाली नाहीत, एसटी राखीव सीटच्या बाहेर कोणत्याही आदिवासींना तिकीटं मिळाली नाही, ओबीसी आहेत तर त्यांना तिकीट दिलेलं नाहीये, प्रस्थापित ओबीसी नेत्यांचं सुद्धा तिकीट यावेळेस आपल्याला कापलेलं दिसतंय। त्याच पद्धतीने आपण जर बघितलं तर महायुतीचं असेल किंवा महाविकास आघाडीचं असेल, यांचं राजकारण एक मराठा खानावळीचं राजकारण आपल्याला होताना दिसतं। आणि त्याच पद्धतीने एक बहुजन समाज आहे ज्यांना इकडे प्रवाहाच्या बाहेर सोडलं होतं, तो वंचित बहुजन आघाडीच्या मागे ताकदीने उभा राहतोय। आणि आपल्याला दिसेल की मोठे ज्येष्ठ प्रस्थापित नेते जे आहेत, म्हणजे ते अनीस अहमद साहेब माजी मंत्री असतील, अकोल्याचेच तुम्ही उदाहरण बघितलं तर खतीब साहेब आहेत, डॉक्टर झिशान साहेब आहेत, हे मुसलमान समाजाचं प्रतिनिधित्व करतात। काँग्रेस इतके वर्ष मुसलमानांची मतं घेत आली, पण हे इतक्या मोठ्या ज्येष्ठ नेत्यांना अजूनही न्याय देऊ शकले नाहीत। आणि प्रस्थापितांच्या डावळीतनं बाहेर सुटून जर वंचितांना, मुसलमानांना, आदिवासींना, बहुजनांना जर कोणी संधी देत असेल, तिकीट देत असेल आणि त्याच्याच बरोबर वोट ट्रान्सफरची पण ताकद ठेवत असेल तर ती आज फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आहे। आणि म्हणून आपल्याला आज या घडामोडी घडताना दिसतील। सुजात दादा, या महाराष्ट्राचं जे नवीन राजकीय चित्र राहील त्यात वंचित बहुजन आघाडीचं स्थान कोणतं राहील आणि बाळासाहेबांची भूमिका जी चाबी आहे राजकारणाची महाराष्ट्रात ती वंचित बहुजन आघाडीकडे असते। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वंचित बहुजन आघाडी हा ट्रेंड सेटर तर 2019 पासून झालाच आहे, पण यावेळेस महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी वंचित येईल आणि बाकीच्यांना आम्ही आमच्या भोवती फिरवू। शेवटचा प्रश्न विचारतो, एक मिनिट दादा, शेवटचा प्रश्न विचारतो। महाराष्ट्राला एक उत्सुकता होती की अनेक नेत्यांच्या पुढच्या पिढ्या राजकारणात आलेल्या आहेत, निवडणुकीच्या रिंगणात होत्या आलेल्या आहेत, अमित ठाकरे पर्यंत आता महाराष्ट्राला एक उत्सुकता होती की सुजात आंबेडकर हे निवडणुकीच्या रिंगणात दिसतील किंवा विधान भवन विधिमंडळात दिसतील अशी उत्सुकता होती। ती वेळ कधी येणार आहे? ते तुम्हाला येईल तेव्हा तुम्हाला कळून जाईल। पण ह्याच माध्यमातून मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की बरीचशी चर्चा होती आपल्या चॅनलनी आणि तुम्ही सुद्धा बातम्या लावलेल्या की सुजात उभा राहील, वाशिमची एक चर्चा झाली होती, या मूर्तिजापूरची चर्चा झाली होती, पण एकदा कॅमेरा फिरवला तर तुम्हाला हे सगळे ज्येष्ठ लोक दिसतील। माझा जन्म व्हायच्या आधीपासून हे वंचित बहुजन आघाडी स्थापन व्हायच्या आधीपासून भारिप आणि भारिप बहुजन महासंघाची भूमिका ही लोक दाखवतात। या लोकांनी तळागाळापासून जिल्हा परिषद हातात घेतली,
या लोकांनी बाळासाहेबांचं राजकारण तळागाळात पोहोचवलंय आणि ह्या लोकांनी पक्ष उभा केलेला आहे. तर माझी तिकीट मिळायच्या आधी ह्या सर्व लोकांची संधी आणि हक्क आधी आहे हे मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो. ऐसी ही और खबरों से जुड़े रहने के लिए देखते रहिए JKN हिंदी न्यूज। ऐसी ही और